हो ना. कृषी विद्यापीठ राहुरी, 8,000 एकरचा हा परिसर आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आम्ही पाहतो. मी, माझी पत्नी, माझी मुलं, मी सर्वजण या ठिकाणी कृषी विषयक माहिती, जैविक शेती. हिरडाफळ, बेडाफळ, शतावरी जांभूळ पावडर. जैविक शेती, 4 पिके. फळ पिके, डाळिंब ना, डाळिंब फुले. कांदा, कांदा वेगवेगळे कांद्याचे प्रकार आहेत. लसूण, लसूण, ब्रोकोली, हाँ हाँ चलो. बसवले वाचायला. होय, चला. हाँ, इंजेक्टर पंप, वेचुरी. पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवून निर्माण
ठिकाणी शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची पाणी पद्धती आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने शेतीला पाणी द्यायचं. ये ना, ये जय. हात लावू नकोस जय. हा 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 मुक्ती मिशनच्या हा वरून पाणी वगैरे पाणी द्यायचं. आता खाली किती असणार ते पाणी कसं द्यायचं. त्याला स्टडी आहे का एका दिवसात थोडा होतो हा. यासाठी अभ्यास करावा लागतो नाही का नाही. हा ॲग्रिकल्चर आहे ना. रेनपोर्ट ट्रिपल मायक्रो स्प्रिंकल्स स्किन फिल्टर. राहुरी विद्यापीठ या ठिकाणी आज आम्ही विजिट करत आहोत. आणि अशा प्रकारे हा एकच मिनिट. यस हा राहुरी विद्यापीठाचा 8,000 एकरचा भाग आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी विजिट करत आहोत. या ठिकाणी एक संजय पाटोळे नावाचे एक ब्रदर आहेत जे आम्हाला गाईड करत आहेत. इथले एक अधिकारी आहेत. हा पाण्यासाठी बनवण्यात आलेला कॅनल आहे. कृत्रिम शिकण्यासाठी मुलांसाठी कॅनल कसा असतो आणि कॅनल बनवलं का हा. हा ना. येस कॅनल टाईप मस्त छान बनवलं. शिकण्यासाठी आहे ना. ही कसली झाड आहेत. आंबे. सर्व आंब्याचे आहेत का. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. हा आंबा म्हणजे केशर जास्त आहे राहुरी. केश आता तिकडे आम्ही किती मोठी बाग केली. हा सेल केला जातो का. हा मला पण तरी लोकांना ऑप्शन हे लोक घरी शेतीला नेतात. शेतीला हे जे कलम विकायला जातात ना लोक घरी शेतकरी नेतात 500-500 हजार. हो जाय चलो चाय. हे चल.
इकडं काही हे लावलं वाटतं कांदा. हा या वर्षी लय कांदा मागलाय. हा मस्त. हवामान केंद्र. कांदा का हा बराच मोठा एरिया आहे ना हा. 8,000 एकर. 8,000 एकर. काय म्हणतो. जॉय झाड नाही आवडत. आता डॅमवर जायचं आपण. पाण्यातच बुडवते बाबा. त्याचा बाप्तिस्मच करायचा आता. प्यार किया हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. तूने हमसे कितना प्यार किया हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो सना तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा.
सना परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. ब्लेसी परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. प्रार्थना करूया. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझी आम्ही स्तुती करतो ब्लेसीसाठी. आज वाढदिवस आहे. तुझ्या वचनाप्रमाणे तिला तू दीर्घायू कर, चांगलं आरोग्य दे. तुझ्या दयेत कृपेत तिची वाढ तू कर. तिचं भविष्य आशीर्वादाचं कर. तिच्या विषयी ज्या काही योजना, जे काही संकल्प तू आखलेले ते सिद्धीत जाऊ दे आणि तिचं तू चांगलं कर परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा शिक्षणामध्ये तिला आशीर्वादित कर. तिच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. आणि परमेश्वर पिता तू किती चांगला आहे, तुझी दया किती महान आहे याचा वेळोवेळी तिला अनुभव यावा. ती विश्वासामध्ये वाढावी, प्रार्थनेमध्ये वाढावी. प्रभू परमेश्वरा तिचे वडील ज्या प्रकारे सेवा करत आहे तसं तिनेही सेवेसाठी आपलं समर्पण करावं. अशा प्रकारे तिला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. हे जीवन आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. तुझा सामर्थ्य अभिषेक तिच्या जीवनावर राहू दे. पवित्र आत्म्याने तिला भर. अनन्य भाषेमध्ये ती नेहमी बोलावी आणि प्रभू परमेश्वरा सामर्थ्याने तिने जीवन जगावं आणि तुझंच गौरव जगामध्ये करावं. आशीर्वादित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जसे आमच्या तसे आणि आम्हाला स्पर्श नको कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या सर्वांबरोबर आता आणि येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत सर्वदा असो. आमेन. प्रवेश रक्त पीच, प्रवेश रक्त पीच, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमेन. आणि एका छताखाली त्यांनी राहावं माझ्या देवा. सहकुटुंबासहित त्यांनी राहावं माझ्या देवा. यासाठी विशेष त्यांना तू सहाय्य कर. त्यांच्यामध्ये असणारे मतभेद, मिसअंडरस्टँडिंग सर्व काही तू दूर कर माझ्या देवा. प्रत्येकाला समंजसपणा तू दे माझ्या देवा. प्रत्येकामध्ये नम्रता यावी माझ्या देवा. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा माझ्या देवा. आणि प्रभू ते एकत्र राहावे माझ्या देवा. आमची इच्छा आहे आणि तुझी इच्छा आहे माझ्या देवा. कुटुंबाने एकत्र असावं माझ्या देवा.
हो ना. कृषी विद्यापीठ राहुरी, 8,000 एकरचा हा परिसर आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आम्ही पाहतो. मी, माझी पत्नी, माझी मुलं, मी सर्वजण या ठिकाणी कृषी विषयक माहिती, जैविक शेती. हिरडाफळ, भेडाफळ, शतावरी जामनू पावडर. जैविक शेती, 4 पिके. फळ पिके, डाळिंब ना, डाळिंब फुले. कांदा, कांदा वेगवेगळे कांद्याचे प्रकार आहेत. लसूण, ब्रोकोली, चलो. होय, चालत. हाँ, इंजेक्टर पंप वेचुरी. काही टक्के पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवून निर्माण होतात.
या ठिकाणी शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची पाणी पद्धती आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने शेतीला पाणी द्यायचं. ये ना, ये जय, हात लावू नकोस जय. हा 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 मुक्ती मिशनच्या हा, वरून पाणी वगैरे पाणी द्यायचं. आता खाली किती असणार ते पाणी कसं द्यायचं. त्याला स्टडी आहे का एका दिवसात थोडा होतो हा. यासाठी अभ्यास करावा लागतो नाही का नाही. हा ॲग्रिकल्चर आहे ना. रेनपोर्ट ट्रिपल मायक्रो स्प्रिंकल्स स्किन फिल्ट. राहुरी विद्यापीठ या ठिकाणी आज आम्ही विजिट करत आहोत. आणि अशा प्रकारे हा एकच मिनिट. बस हा राहुरी विद्यापीठाचा 8,000 एकरचा भाग आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी विजिट करत आहोत. या ठिकाणी एक संजय पाटोळे नावाचे एक ब्रदर आहेत जे आम्हाला गाईड करत आहेत. इथले एक अधिकारी आहेत. हा पाण्यासाठी बनवण्यात आलेला कॅनल आहे. कृत्रिम शिकण्यासाठी मुलांसाठी कॅनल कसा असतो. आणि कॅनल बनवलं का हा. हा ना. येस कॅनल टाईप मस्त छान बनवलं. शिकण्यासाठी आहे ना. ही कसली झाड आहेत. आंबे सर्व आंब्याचे आहेत का. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. हा येस आंबा म्हणजे इथं केशर जास्त आहे राहुरी. केश आता तिकडे आम्ही किती मोठी बाग केली. हा सेल केला जातो का. हा मला पण तरी लोकांना ऑप्शन देऊन हे लोक घरी शेतीला नेतात ना. शेतीला हे जे केलं विकायला जातात ना लोक घरी शेतकरी नेतात 500-500 हजार. हो जाय चलो चलो. हे चल.
इकडं काही हे लावलं वाटतं कांदा. हा यावर्षी लय कांदा मागलाय. हा मस्त. हवामान केंद्र. कांदा खा. हा बराच मोठा एरिया ना हा. 8,000 एकर. 8,000 एकर. काय म्हणतो. जॉय झाड नाही आवडत. आता डॅम वर जायचं आपण. पाण्यातच बुडवते बाबा. त्याचा बाप्तिस्मच करायचा आता. आम्ही ज्या ठिकाणी आज उभा आहोत मुळा डॅम त्याच्या आजूबाजूचा परिसर, ज्या परिसरात मी, माझी फॅमिली आणि माझा मित्र आम्ही एकत्र आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. 21 वर्षापूर्वी आम्ही या डॅममध्ये आलो होतो. आज 21 वर्षानंतर पुन्हा आम्ही या डॅमकडे आलेलो आहोत आणि देवाचे आभार मानतो, देवाचे उपकार मानतो की त्याने आम्हाला जिवंत ठेवून पुन्हा एकदा या भागामध्ये आणलं. मी, माझी मोठी मुलगी ग्रेस, त्या ठिकाणी माझा एक मित्र आहे, माझा मित्र शमवेल. त्यावेळेस पातळ होता, आता जाड झालेला आहे आणि आम्ही एकत्र या ठिकाणी आउटरीचला 21 वर्षापूर्वी आलो होतो. आज परिस्थिती पूर्ण या ठिकाणी बदललेली. आमचा मुलगा जॉय सुद्धा या ठिकाणी आहे आणि खूप असा गोंडस मुलगा तो प्रभूने आम्हाला दिला. माझी पत्नी वैतागून तिथं बसलेली तिथं त्या ठिकाणी. सरिता हात कर. तुम्हाला दिसत आहे का? नाही का गेली ती, गायब झाली त्या ठिकाणी. आणि असा डोंगर आहे आजूबाजूला, तुम्ही पाहता उंच मोठा डोंगर आहे. त्या डोंगराच्या आजूबाजूला खूप सुंदर असा परिसर आहे. जॉय आमचा जो आहे एन्जॉय करत आहे. ग्रेस आमची आनंदी आहे आज आणि खूप हॅप्पी आहे. फार मोठा परिसर या ठिकाणी आपण पाहतो आणि खूप निसर्गरम्य आणि आनंदी असा हा परिसर आहे आणि मन रमून जाईल असा हा परिसर आहे. ही आमची पत्नी ज्या ठिकाणी आलेली आहे दोन जागा आणि ती हसत आहे फार चांगली. तिला जागा भेटली म्हणून बसून दिलेली ती. देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद देतो. मी आणि माझा परिवार या ठिकाणी आज आहोत, परंतु 21 वर्षापूर्वी
मी एकटाच या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेस सिंगल होतो. सुवार्ता प्रसारासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण आज एक माझा पूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे. दिस इज गॉड ब्लेसिंग्स आणि देवाला धन्यवाद असो. खूप चांगला असा परिसर आहे या ठिकाणी आणि कदाचित आज या ठिकाणी बोटिंगसाठी लोक नाही आहेत किंवा बंद आहे. थँक्यू जीसस. सनसेट आम्हाला दिसत आहे या ठिकाणी. सनसेट पॉइंट सनसेट आहे दिसत आहे. जॉय जायचं मम्मी आज बोट चालवायला कोणच नाही ना रे येते लोक. काय होतं जाऊ ना आपण आपल्याला नाही चालू पोटला का पुढंपर्यंत जाते ती. अंकल चला ना आहेत ते पोट गेले असते. आतमध्ये मत्स्यपालन चालते ना हे या ठिकाणी आतमध्ये, त्या ठिकाणी मत्स्यपालन चालत आहे. येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 2 मायलेकी बघत आहेत, बसलेले आहेत त्या आणि या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत. तो आमचा चिरंजीव, आमचा मुलगा गाडीतच आहेत ना. त्या ठिकाणी चला ए मा मी चाललोय तिकडून बॅग घेऊन ये. जा आणि ये. तोपर्यंत अंधार होईल. पास्टर शमवेल साळवी, जे राहुरे मधले पास्टर करून टाकलं मला. आणि खूप डॅशिंग असे प्रचारक राहुरी मध्ये त्यांची सेवा आहे. सलाम सलाम वालाम. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो आम्हा दोघा मित्रांना. बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी तो घेऊन आला. देवाला धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड. तुझं पोट आतमध्ये घे बरं का. पोट नाही दिसत. खाली दिसलं तर गोंधळ आहे. डॅमची भिंत कुठे आहे? तिकडे त्या साईडला का? आपण पाहिले होते मागच्या वेळेस. जवळ चलो ओके, थँक्यू. देवाची स्तुती हो, देवाला धन्यवाद. आमेन, हालेलुया. प्यार किया हमें पापों से छुड़ाने को, अपने बेटे को कुर्बान किया. तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो सना, आजा
ब्लेसी परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. ब्लेसी परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. प्रार्थना करूया. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या स्तुती करतो ब्लेसीसाठी. आज वाढदिवस आहे. तुझ्या वचनाप्रमाणे तिला तू दीर्घायू कर, चांगलं आरोग्य दे. तुझ्या दयेत कृपेत तिची वाढ तू कर, तिचं भविष्य आशीर्वादाचं कर. तिच्याविषयी ज्या काही योजना, जे काही संकल्प तू आखलेले ते सिद्धीत जाऊ दे आणि तिचं तू चांगलं कर परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा शिक्षणामध्ये तिला आशीर्वादित कर, तिच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. आणि परमेश्वर पिता तू किती चांगला आहे, तुझी दया किती महान आहे याचा वेळोवेळी तिला अनुभव यावा. विश्वासामध्ये वाढावी, प्रार्थनेमध्ये वाढावी. प्रभू परमेश्वरा तिचे वडील ज्या प्रकारे सेवा करत आहे तसं तिनेही सेवेसाठी आपलं समर्पण करावं, अशा प्रकारे तिला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. हे जीवन आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. तुझा सामर्थ्य अभिषेक तिच्या जीवनावर राहू दे. पवित्र आत्म्याने तिला भर. अन्य भाषेमध्ये ती नेहमी बोलावी आणि प्रभू परमेश्वरा सामर्थ्याने तिने जीवन जगावं आणि तुझंच गौरव जगामध्ये करावं. आशीर्वादित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर असते जसे आमच्या तसे आणि आम्हाला स्पर्श नको कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची कृती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या सर्वांबरोबर आता आणि येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत सर्वदा असो. आमेन. प्रवेश रक्त कीच, प्रवेश रक्त कीच, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमेन.
Hare